नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पी-एम किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले का? तर आज आहे 2 ऑगस्ट 2025 आणि आज म्हणजे 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी-एम किसानचे 2,000 रुपये प्रत्येकी जमा होणार होते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर ते वितरित झाले का याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यामध्ये पी-एम किसान महासन्मान निधी योजनेचे प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमाही झालेले आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यात अद्याप जमा झाले नाही. तर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झाले असतील तर तुम्हाला मेसेजसुद्धा आले असतील. कोणाकोणाच्या खात्यामध्ये जमा झाले त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. मित्रांनो, जसं की नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आज वितरण होणार होतं, तर ते वितरणास सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासही सुरुवात झालेली आहे. तर आपल्या बँकेनुसार असतं की आपल्या बँकेमध्ये पैसे किती लवकर येतात, म्हणजे आपली बँकेची जी प्रोसेस आहे ती फास्ट आहे की स्लो आहे, यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे केव्हा जमा होणार ही प्रोसेस ठरत असते. काही बँका ज्या असतात तर त्यांची जी काही सर्व्हिस असते ती स्लो असते, काही बँकांची सर्व्हिस फास्ट असते. ज्या बँकांची सर्व्हिस फास्ट असते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संध्याकाळी 4 पर्यंत हे पैसे जमा होतील, परंतु काही बँकांची जी सर्व्हिस असते ती स्लो असते, तर त्या बँकांमध्ये 4 नंतर हे म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही पैसे जमा होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान महासन्मान निधी योजनेचे प्रत्येकी 2,000 रुपयेच यावेळेस म्हणजे पी-एम किसानचा 20वा हप्ता जमा झालेला आहे. आपण जर नमो शेतकरीचा विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही आता 7व्या हप्त्याची आपण वाट पाहत आहात, तर तो हप्ता अद्याप जमा झालेला नाही. जेणेकरून आपण आत्तापर्यंत पाहत होतो की असं सोशल मीडियावरती असं सांगितलं जात होतं की पी-एम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु तसं न होता फक्त आणि फक्त पी-एम किसानचा 20वा हप्ता जसं की प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही बँकांच्या मार्फत शेतकरी बांधवांना मेसेजही आलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये ते जमाही झालेले आहेत. त्यामध्ये तुमची बँक कोणती आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, मध्यवर्ती बँक असेल, त्यानंतर काही शेतकरी बांधव पतसंस्थेमध्ये सुद्धा त्यांचे पैसे येत असतात. त्यामुळे जर समजा पतसंस्था असेल तर त्या पतसंस्थेमध्ये उशिरा पैसे येत असतात. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल त्यामध्ये फास्ट पैसे येत असतात, म्हणजे त्या बँकांची प्रक्रिया ही फास्ट असते. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पी-एम किसानचा 20वा हप्ता जमा होईल किंवा त्यांना लवकरच मेसेज येईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पी-एम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण अपडेट. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.